केंद्र आणि राज्य शासनाने शेतकरी आणि ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण हाती घेतलं आहे। राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे। साखर कारखाने अडचणीत आहेत। मात्र भाजपावाल्यांनी कोणतीही थेट मदत न करता फक्त घोषणांचा पाऊस पाडला असा टोला राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी मारला। कुकडी सहकारी साखर कारखान्याचा 13वा गळीत हंगामाचा शुभारंभ शिवाजीराव नागवडे, आमदार संग्राम जगताप, अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी शिवाजीराव नागवडे बोलताना म्हणाले, भाव नाहीत एफआरपी रक्कम देण्यासाठी कारखान्यांना कर्ज काढण्याची वेळ आली आहे। अशा परिस्थितीमध्ये साखर कारखानदारी कशी टिकणार असा प्रश्न आहे। पुणे जिल्हा सहकारी बँकेने साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदर 2% कमी आहे। मात्र नगर जिल्हा सहकारी बँकेने कर्ज फाईल मंजूर करण्यासाठी 28 जाचक अटी घातल्या आहेत। बँकेने पठाणी कायदे शिथिल करण्याची गरज आहे असं परखड मत नागवडे यांनी या प्रसंगी व्यक्त केलं। साखर कारखानदारी चालू होते आहे। या ठिकाणी आपण पाहिले अनेक ठिकाणी आपले तोडणी कामगार वगैरे त्यांचाही संप आहे, त्यांनाही वाढ आपल्याला द्यावी लागणार आहे। आपल्या कारखान्यात असणारे कामगार आहेत, त्यांचाही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांचाही प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे। या सगळ्या गोष्टी या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना सोडवावं लागतील, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। आणि आमच्या शेतकऱ्याला, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा योग्य दाम देण्याच्या दृष्टीने उद्याच्या काळात हे प्रयत्न करावे लागणार आहेत। आज कारखानदारी मोठ्या कर्जामध्ये 70-80 कोटीच्या बोजा डोक्यावर घेऊन ही कारखानदारी टिकवण्याचं काम करून शेतकऱ्या, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने उद्याच्या काळात प्रयत्नशील राहणार आहे। कुकडी सहकारी साखर कारखान्यांना एफआरपीनुसार 1885 रुपये साखरेला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेत। दिवाळीसाठी 50 रुपयांनी बिल काढण्याचा निर्णय घेतला आहे। आखी बिलं देता येईल का यावर विचार चालू आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप यांनी दिली। जगतापांचा गेल्या वर्षभरात आमदार म्हणून आपण काय केलं याचा लेखाजोखा लवकरच मांडणार आहोत। विरोधक मात्र टिंगलटावाळी करत आहेत। मात्र श्रीगोंदा नगरपालिकेत खिंडार पाडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आणणार असंही जगताप म्हणाले। सहकारी साखर कारखान्याचा 13वा गाळप हंगाम शुभारंभ आदरणीय बापूंच्या भैयाच्या आणि स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गाळप हंगामाची सुरुवात आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केलेली आहे। यावर्षी आपण मागच्या वर्षी 12 मेगावॅट कोजनरेशनचा प्रकल्प पूर्ण केलेला आहे। यावर्षी आता शेजारी बॉयलरचं आपलं मोठं काम या ठिकाणी चालू आहे। 15 मेगावॅट कोजनरेशनचा प्रकल्प पुढच्या वर्षी या ठिकाणी सुरू होतोय। आपण सर्वजण बसलेलात, आपल्या डोक्याच्या वरती ज्या टाक्यांचं काम चालू आहे, एक्सपान्शनचं या ठिकाणी काम अतिशय जोरात चालू आहे। आणि म्हणून कारखान्याची वाटचाल अतिशय सक्षम पद्धतीने नेण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण करतोय। वर्षभरात जे काम विधानसभेच्या या सत्तेच्या माध्यमातून आपण केलं, जे रस्त्यांचं त्या ठिकाणी जे रस्ते मंजूर केले, जो निधी आणला, तो निधी आणून या ठिकाणी सभामंडपचं काम असेल, वेगवेगळी जी काम असेल, त्या सगळ्या कामांचा लेखाजोखा 2 ते 3 दिवसात मी पत्रकारांना देणारच आहे। त्याचबरोबर व्हॉट्सअप, फेसबुकला सुद्धा आपण ते प्रसिद्ध करणार आहोत। तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपला सातत्याने प्रयत्न चालू आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या टीका टिप्पणी होत असते, त्याने फार फरक पडत नाही। म्हणून सातत्याने पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न बरोबर घेऊन आपण त्या ठिकाणी कामकाज करून या प्रश्नातून सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम करण्याचा प्रयत्न चालू आहे। या प्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की सरकारनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या नावाखाली औरंगाबादमधील उद्योजकांना पाणी देण्याचा डाव सरकारनं आखला आहे। तसेच ट्रान्सफॉर्मरवरील बंदी कायम राहण्यासाठी शासनाने न्यायालयामध्ये स्पष्ट भूमिका मांडली आहे। ट्रान्सफॉर्मर सुरू करणं हेच का आजचे दिन असाही टोला यावेळी आमदार जगताप यांनी मांडला। शेतकऱ्याला म्हणजे इकडे सांगायचं की आत्महत्या करू नका, पण आत्महत्येला प्रवृत्त देखील करायचं, अशा प्रकारची कुठेतरी सरकारची आज भूमिका असल्या कारणानं अनेक अडचणींना तुम्हाला सांगतो येत्या 8 महिन्यामध्ये देखील जर पाऊस झाला नाही, आता परतीचा पाऊस तर काय परिस्थिती राहील, उद्याची काय राहील नाही सांगता यायचं नाही। पण अत्यंत आजची परिस्थिती आज आपल्या अडचणीची आणली आहे। आज कारखानदारी आपण पाहिलं, कारखान्याचा कार्यक्रम आहे, या कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये खरं सांगायला हरकत नाही। पवार साहेबांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं कारखान्याला देखील आर्थिक मदत यापूर सरकारच्या वतीनं केंद्र असेल, राज्य असेल, याच्या देखील मदतीचा निर्णय आपण कुठे जाहीर केला पाहिजे। गेल्या वर्षापासून आपण एफआरपी प्रमाणे पेमेंट द्यायचं या ठिकाणी कारखान्यात देखील निर्णय घेतला। मगाशी शिर्के साहेबांनी सांगितलं की 10 वर्ष आपण करता ताप्यांच्या विरोधामध्ये असं यांनी काम केलं। या प्रसंगी हरिदास शिर्के, हेमंत ओगले, बाळासाहेब गिरमकर यांची भाषणे झाली। या प्रसंगी कुंडलिकराव जगताप,
संजय जामदार, अख्तर शेख, राजू गोरे, मच्छिंद्र सुपेकर, केशव मगर, विश्वासराव थोरात, अतुल लोखंडे आदी हजर होते। या प्रसंगी प्रास्ताविक विष्णू जठार यांनी केले तर आभार बाजीराव मुरकुटे यांनी मानले। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।